आपली सकाळ झाली रौनकच्या कानापाशी फटाका फोडण्यापासून, कारण की दिवाळी झाली तरी आपला फटाका फोडायचा नाद काही गेलताच नाही. मग काय रौनकच्या कानापाशी फटाका फोडला भाऊ सगळ्यात पहिले. त्यानंतर काय मोठूला केलं बाबा थोडंसं परेशान, कारण की लहान भाऊ आहे ना, परेशान केले जमतच नाही. काय आलते बाबा आपल्याला पोट्टे बोलवासाठी, म्हणे चल म्हणे माझ्या संग. म्हटलं कायसाठी? म्हणे चलतं खरी म्हणे, तुझ्या संग काम आहे. मग काय बाबा निघालं पोट्टे संग. असं थोडी माहित होतं हे क्रिकेट खेळायला घेऊन चालले म्हणून. मग काय बाबा सगळ्यात पहिले पोहोचलो इथं. मग काय पोट्ट्याने केलं डिसिजन आणि डायरेक्ट लागलं बाबा रस्त्यानं. ते पण कसं असते, आपल्या संग जास्त पोट्टे नसतात, यावेळेनं जास्तच होते. मग का सगळ्यात पहिले उतरलो आपण स्पीचवर, म्हणजे आपलं ग्राउंड, कारण की लई दिवसाचं ग्राउंडवर आलतोच नाही. या जितूचं कसं आहे, कुठेही आम्ही असतो तर नेहमी असतेच भाऊ, कारण की आपला संघ असते. आणि ह्या वेळेनं केलं भाऊ टॉस, कारण की होती जितूचीच बॅटिंग. त्याच्यानंतर काय जितून घेतली बाबा बॅट. या पोट्ट्याला काय झालं तर काय माहित भाऊ, एकटाच उभा होता. म्हटलं खेळणार आहे म्हणे, मी नाही खेळत म्हणे. त्याच्यानंतर काय उतरला बाबा जितून. असं वाटत नव्हतं की जितू मारीन म्हणून, गडीनं डायरेक्ट चौकास मारला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मग काय बाबा डायरेक्ट राजासारखी एंट्री घेतली, बॅट घेतली हातीन, मारायला गेलो तर डायरेक्ट बॉलच चुकला बाबा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही हो, लई दिवसाचं ग्राउंडवर आलतो नाही म्हणून काय खेळलोच नाही. काय यावेळी तर डायरेक्ट छक्काच मारलं, डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेम. ईश्वरला म्हटलं हात दाखव, तर गडी म्हणे 500चीच नोट मागून राहिलता. सध्याशी काही पैसे हात नाही रे भाऊ, आपणच गरीब आहो म्हटलं. त्याच्यानंतर काय खेळायला गेलो भाऊ, पोट्टी गिट्टी खेळले. त्याच्यानंतर काय पाणीच लागलं. मग काय ग्राउंड सोडून पळायला लागलं ना भाऊ. मग काय बाबा ग्राउंडचे आलो सगळ्यात पहिले बाहेर. त्याच्यानंतर काय धरली बाबा रेस डायरेक्ट पळायची. आणि असं पाहू राहिलं तर डायरेक्ट बस विचारूच नका, कारण की आपला जवळ होता कॅमेरा, वाला झाला असतं डायरेक्ट वादाच झाला असतं भाऊ आपला. मग काय बाबा धावत धावत आलो बाबा इथं, टीनाखाली थांबलो. त्याच्यानंतर काय आपले पोट्टे पण आले. या ईश्वर एकदा काय म्हणते, भावांनो बघून तर घे जा. मी म्हटलं आता तू पण फेमस होशील म्हटलं भाऊ, टेन्शन न घेऊ. त्याच्यानंतर का बाबा तिथून गेलो डायरेक्ट आपण घरांदी जाऊन पाहतो दादी बनवून राहिली ती भाऊ लाडू. काकांनी लाडू खाऊन पाहिला तर म्हणे एकच नंबर बनला म्हणे. भावांनो भेटू नंतर, तिथपर्यंत फॉलो नक्की करून घे जा.